नमस्कार. संपूर्ण अध्यात्ममध्ये आपले स्वागत आहे. शारदीय नवरात्र म्हणजे माता दुर्गेची अखंड उपासना करण्याचे पर्व. नवरात्रीत प्रत्येक दिवस विशेष मानला जातो, पण महाअष्टमी आणि महानवमी या दोन तिथींना शास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ मानलं आहे. या दिवशी जर आपण काही खास वस्तू घरात आणल्या तर त्या आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे दरवाजे उघडतात असं शास्त्र सांगतं. तर चला जाणून घेऊया अष्टमी आणि नवमीला घरात कोणत्या वस्तू आणाव्यात आणि त्यांचं धार्मिक महत्त्व काय आहे. सर्वात पहिली वस्तू पितळाचा कलश. धार्मिक कार्यात कलशाला अत्यंत पवित्र मानलं जातं. नवरात्रीच्या अष्टमीला पितळाचा कलश घरात आणल्याने वास्तुदोष दूर होतो आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. हा कलश म्हणजे समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक आहे. दुसरी वस्तू मोरपंख. मोरपंख हे केवळ सौंदर्यासाठी नाही तर नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठीही श्रेष्ठ मानलं गेलं आहे. अष्टमी नवमीच्या दिवशी घरात मोरपंख आणल्यास दारिद्र्य, कलह दूर होतो आणि घरात शांती व आनंद नांदतो. तिसरं म्हणजे शृंगार सामग्री. या दिवशी काजळ, बांगड्या यासारखी शृंगार वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. हे अखंड सौभाग्याचं प्रतीक आहे. जर आपण घरातील स्त्रियांना किंवा कन्यांना या दिवशी शृंगार वस्तू भेट दिल्या तर माता दुर्गेच्या कृपेने सौभाग्य आणि समृद्धीची प्राप्ती होते. आणि चौथं, चांदीचं नाणं. विशेषतः जर त्या नाण्यावर माता दुर्गा किंवा माता लक्ष्मी यांची प्रतिमा असेल तर ते घरात ठेवणं फार मंगलकारी ठरतं. यामुळे धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात, आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं आणि घरात लक्ष्मीचं आगमन होतं. नवरात्रीतील या दोन तिथी महाअष्टमी आणि महानवमी या फक्त उपासना आणि पूजेपुरत्या नाहीत तर जीवनात सुखसमृद्धी मिळवण्याचाही मार्ग दाखवतात. या दिवशी केलेले व्रत, हवन, कन्यापूजन आणि घरात आणलेल्या या पवित्र वस्तू आपल्या आयुष्याला नक्कीच शुभत्व देतील. म्हणून या नवरात्रीत तुम्हीही या वस्तू घरात आणून देवीचा आशीर्वाद मिळवा आणि आपल्या कुटुंबाला आनंद, सौभाग्य आणि समृद्धीने परिपूर्ण करा. आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला जरूर सांगा. तसेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि संपूर्ण अध्यात्म या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.